नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. उपोषणकर्त्यांची तब्येत आकस्मिकपणे खालवल्यानं खळबळ. तातडीनं जिल्हा रुग्णालयात करण्यात आलं दाखल. महादेव कोळी समाजाचं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 18 दिवसांपासून उपोषण. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा 1.86 लाख हेक्टरला फटका. पंचनामे पूर्ण. शासनाला अहवाल सादर. 206 कोटींच्या निधीची मागणी. आणि थंडी वाढली, जनावरांचीही योग्य ती काळजी घ्या. पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन. लहान बछड्यांची काळजी घेणं आवश्यक. पशुतज्ञांचा सल्ला. आणि आता सविस्तर वृत्त. महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मागील 18 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यातच 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती आकस्मिकपणे खालावल्यानं खळबळ उडाली. त्यांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 6 डिसेंबरपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं मोर्चे काढले आणि आपल्या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्यात आला, मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परंतु 18 दिवसांपासून उपोषण सुरूच होतं. तर अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या राजेंद्र जुवार आणि इतर एका उपोषणकर्त्याची प्रकृती आकस्मिकपणे खालावली. त्यांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे काही वेळ मोठी खळबळ उडाली होती. आता तरी शासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. 6 डिसेंबरपासून तर आजपर्यंत हा 18वा दिवस आहे. 18व्या दिवसापर्यंत येथील शासनानं वास्तविक पाहता या विदर्भामध्ये अधिवेशन होतं. अधिवेशनातून आमच्या या प्रश्नाला वाचा फोडावी यासाठी आम्ही 6 डिसेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं. परंतु शासनाचं कोणताही प्रशासकीय इथले पालकमंत्री या ठिकाणी मुख्यमंत्री पण आले, पण तेही या इथल्या खऱ्या महादेवांना उपोषणापासून वंचित करण्यासाठी आले नाही. आमची लीगल मागणी आहे. या ठिकाणी विदर्भातल्या आणि मराठवाड्यातील जनतेसाठी 1976चा अमेंडमेंट कायदा येथील भारतीय संसदेनं पास केला आहे. त्या कायद्याची फक्त अंमलबजावणी येथील अधिकाऱ्यांना करायची आहे. येथील पडताळणी समितीनं करायची. ती फक्त अंमलबजावणी करून आम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी द्यायचं आहे. परंतु येथील आदिवासी मंत्री आणि इथं आदिवासी विभाग आणि त्याच्या अधीनस्थ हे करणारे अधिकारी हे त्या कायद्याची अवहेलना करत आहे. या अवहेलना टाळा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्या. या रास्त मागणीसाठी आम्ही आज 18 दिवस झाले आमच्या पोटात काही नाही. हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. याची शासनानं नोंद घ्यावी. अमरावती जिल्ह्यात 26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान झालेल्या अवकाळीनं 2,97,972 शेतकऱ्यांच्या 1,85,696 हेक्टरमधील खरीप आणि रब्बी पिकं, फळं पिकं आणि भाजीपाला पिकांचं 33% नुकसान झालेलं आहे. यासाठी 206 कोटी 33,32,830 रुपयांच्या मदत निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रशासनाकडे केली आहे. अवकाळी पावसानं 2,51,049 शेतकऱ्यांच्या 1,48,043 हेक्टरमधील जिरायती पिकांचं नुकसान झालंय. यासाठी 125.83 कोटींच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली. यामध्ये नांदगाव आणि तिवसा तालुक्यात नुकसान निरंक आहे. प्रत्यक्षात तिवसा तालुक्यात 11,509 हेक्टर
आणि नांदगाव तालुक्यात 42,287 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. कापूस फुटण्यास सुरुवात झाली असताना मजुरांअभावी वेचणी रखडली आहे. दरम्यान अवकाळीनं दणका दिल्यामुळे कापूस बोंडातच भिजला आणि प्रतवारी घटली. याशिवाय तुरीचा बहर गळल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनानं 1,65,000 हेक्टरमधील पिकं बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज शासनाला पाठवला होता. मध्य भारतासह विदर्भात तापमानात घट झाल्यानं थंडी वाढली असून गार वारे वाहत आहेत. या थंडीमुळे नागरिकांमध्ये आजारपण देखील वाढत आहे. थंडीमुळे जनावरांवर देखील परिणाम होण्याची शक्यता पाहता पशुसंवर्धन विभागानं जनावरांची योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मागील 15 दिवसांपासून वातावरण ढगाळ होतं. आता 4-5 दिवसांपासून गार वारे सुटले आहे, तर पहाटेच्या सुमारास थंडी वाढली असते. अनेक ठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करतायत. मात्र या थंडीचा परिणाम जनावरांवर देखील होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे. गोठ्याच्या चारही बाजूला ताटवे आणि बोंद्रे लावून गोठा उबदार करावा, जेणेकरून थंडीपासून बचाव होईल. एक वेळ मोठी जनावरं थंडीचा सामना करू शकतील, परंतु लहान बछड्यांना थंडीचा त्रास अधिक जाणू शकतो, असा इशारा पशुसंवर्धन विभागानं दिला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या 2 कैद्यांमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांसह फ्रेझरपुरा पोलिसांचा ताफा कारागृहात दाखल झाला होता. कारागृह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या पुणे आणि अमरावती येथील 2 कैद्यांचा काही कारणातून एकमेकांशी वाद झाला. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच एसएसपी कैलाश पुणकर, फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव फौज फाट्यासह मध्यवर्ती कारागृहात पोहोचले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आली आणि कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासण्यात आले. फ्रेझरपुरा पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत. आमदार बळवंत वानखेडे यांच्या ताफ्यातील गाडीनं मजुरांच्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर मालक ठार झाला असून 6 मजूर जखमी झाले आहेत. दर्यापूरच्या लखापूर फाट्याजवळची ही घटना आहे. एकविरा स्कूलच्या स्नेहसंमेलनाला भेट देण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर दर्यापूरला येत होत्या. त्यांच्याच गाडीत आमदार बळवंत वानखेडे होते आणि त्यांची गाडी यशोमतींच्या वाहनाच्या पाठीमागे होती. दरम्यान मोहम्मद खालिक हे ट्रॅक्टरमधून कापूस आणि मजुरांना घेऊन दर्यापूरकडे येत असताना लखापूर फाट्याजवळ आमदार वानखेडे यांच्या वाहनानं ट्रॅक्टरला धडक दिली. यावेळी गाडीत चालक आणि वानखेडे यांच्या स्वीय सहाय्यक दीक्षांत पाटील होते. धडक इतकी जबरदस्त होती की आमदार वानखेडे यांच्या गाडीचा पुढचा भाग चिंदामिंदा झाला. या अपघातात ट्रॅक्टरचा मालक मोहम्मद खालिक यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुरेश सावळे, विमला राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत. संगीता नांदणे, संजय इंगळे, लक्ष्मी चव्हाण अशी इतर जखमींची नावं आहेत. अपघातातील जखमींना तातडीनं दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार, अमरावती। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोरगरीब, अपंग तसंच गरजू रुग्णांसाठी चांदूर बाजार तालुक्यातील वलगाव इथं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी नागपुरातील शालिनीताई मेघे रुग्णालयासह विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला. गोरगरीब, अपंग, अनाथ, बेघर परिवार तसंच गरजू रुग्ण यांचं मोफत ऑपरेशन करण्यासाठी तसंच रोगांचं निदान व्हावं या उद्देशानं महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. चांदूर बाजार तालुक्यातील वलगाव इथं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरासाठी नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल रुग्णालय तसंच रविराज मित्र परिवार, जीवन आधार सामाजिक संस्था आणि अनेक गणमान्य नागरिकांनी यासाठी पुढाकार घेतला. तर वलगाव येथील नागरिकांनी या महाशिबिराला भरभरून प्रतिसाद दिला.
900पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला, तर 25पेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केलं. आपण याची जी संकल्पना आहे ती प्रत्येक भागामध्ये जाऊन त्या भागातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही पक्षांचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण राबवत असतो. खास करून अशा विचारसरणीशी जुळलेले तिवसा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असणारे माननीय श्री रविराजदादा देशमुख यांनी सुद्धा या संकल्पनेमध्ये उतरून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वस्थ भारत या उपक्रमाला सुद्धा आपण गावागावापर्यंत घराघरापर्यंत नेऊया. या संकल्पनेतून आपण जीवनाधार संस्थेच्या माध्यमातून हा आरोग्य शिबिराचे आपण आयोजन करतो. आजपर्यंत लाखो लोकांची आरोग्य तपासणी आपण केलेली आहे आणि हजारो ऑपरेशन्स आपण या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केलेले आहे. आपण जर बघत असाल आता इकडे ही जी आपल्याला गर्दी दिसत आहे ही सगळी आरोग्य तपासणीसाठी आलेली आहे. या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून अनेक छोटे छोटे आजार आहेत. शासनाच्या काही उपाययोजना आहेत, पण त्या उपाययोजनेमध्ये सुद्धा काही आजार बसत नाही. या आजाराचं जे खर्च असतो हे सुद्धा आपण जीवनाधार संस्थेतर्फे करतो आणि लोकांच्या 1 रुपया दानातून आपण हा सगळा उपक्रम आज इतका मोठ्या प्रमाणावर राबवला. आपण आता आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना त्यांच्या या गावामधून टप्प्याटप्प्याने आपण हॉस्पिटलला नेऊन त्यांची सगळी आरोग्य तपासणी करून त्यांना जे ऑपरेशन्स असतील, काही लोकांना औषधोपचार असतील, काही लोकांचे टेस्ट असतील, हे सगळं आपण तिथून निःशुल्क करतो आहे. आणि त्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःखाच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण, एक आनंदाचं रूप आपण त्यांना परत येताना देतो आहे. आणि सगळं करत असताना शालते मेघे हॉस्पिटल नागपूर, जीवनाधार सामाजिक संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सगळं उपक्रम राबवतो. आज जीवनाधार बौद्धिशीय सामाजिक संस्था रविराज भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून आज पूर्ण तिवसा मतदारसंघामध्ये गोरगरीब मायमाऊलीची सेवा होत आहे. हे पाहून आज आपल्यासमोर पाहिलेलं आहे. कॅमेरामॅन अभिसह सुयोग गोरले, युसेन न्यूज, चांदूर बाजार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती तसंच प्रोत्साहनासाठी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन आयोजित करण्यात येत असतात. यातच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये तंत्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. कौशल्य विकासाच्या दृष्टीनं अशा प्रकारचं आयोजन हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर प्रमुख पाहुण्यांसह मान्यवरांनी या प्रदर्शनात सादर केलेल्या विविध मॉडेल्सची पाहणी केली, तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तंत्रप्रदर्शनीमध्ये कृषी फवारणी यंत्र, सुरक्षा यंत्रणा, नदी सफाई करणारी बोट, सायकलच्या माध्यमातून विद्युत निर्मिती, बार वेंडिंग डिव्हाइस, स्टॅपिंग पाईप, क्लिप फीचर्स, कंटिन्युटी टेस्टर, फ्री एनर्जी जनरेटर, ट्रान्समिशन लाईन फॉल्ट डिटेक्टर अशा नानाविध विषयांवर आधारित मॉडेल्स सादर करण्यात आले. त्याचबरोबर फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ट्रेडच्या प्रशिक्षणार्थींनी ड्रेसेसचे विविध प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांना देखील आपली कल्पकता सादर करण्याची संधी मिळाल्यानं त्यांच्यात उत्साह दिसून आला. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेरडा शिवारातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्यानं प्रेमी युगुलानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
गळ्यात गळे घालून दोघांनी या जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या घटनेतील मुलगी केवळ 8व्या वर्गात शिकणारी 13 वर्षांची विद्यार्थिनी आहे. दोघेही गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होते. प्राप्त माहितीनुसार मुलीचे वय अवघे 13 वर्ष असून मुलाचे नाव गोपाल समाधान खिल्लारे व 22 असे असल्याची माहिती मिळाली आहे. सिंधुजन येथील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. साखरखेडा शिवारातील एका झाडाला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही 18 डिसेंबरपासून घरातून बेपत्ता होते. मुलीच्या आईने 18 डिसेंबरला साखरखेडा पोलीस ठाण्यामध्ये आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावरून त्याच दिवशी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान काल 22 डिसेंबरला सायंकाळी एका मुलीचा आणि मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांची ओळख पटली. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रेमात अडथळा येत होता, त्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान 4 दिवसांपासून दोघे गायब असल्याने त्यांनी आत्महत्या कधी केली याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही. मात्र प्रेमाचे काळे आणि तितकेच भयानक वास्तव या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे. बुलढाणावासियांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बुलढाण्यात रेल्वे येणार असून या नवीन मागणीनुसार पुढील महिन्यात या मार्गाचं सर्वेक्षण होणार आहे. मलकापूर बुलढाणा ते संभाजीनगर असा नवीन रेल्वे मार्ग राहणार आहे. याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी माहिती दिली. आणि खास करून तुम्हाला आश्चर्याचा धक्का या ठिकाणी असा वाटेल की आता खामगाव जालना मार्ग हा 223 वर्षापासूनचा मागणीचा होता. त्याला तत्वदा शासनाने मांडण्यात आली. 50% वाटा राज्य सरकारला आता उचलायचा आहे. त्या संदर्भात देखील आम्ही सगळे आमदार आणि प्रतापराव आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. पण आता मलकापूर बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गाची मी मागणी केलेली आणि त्याचं सर्वेक्षण आता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आणि हा पहिला खामगाव जालना मार्गामध्ये आपल्याला काय एवढा फायदा नव्हता, पण हा बुलढाणा मलकापूर संभाजीनगर मार्ग हा निश्चित प्रमाणे बुलढाणेकरांचा हा सोयीचा त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पुढच्या महिन्यापासून त्याच्या सर्वेक्षणाचं काम सुरू होणार आहे आणि तो देखील भविष्यामध्ये आपल्याला मंजूर करून घेता येईल. लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षाच्या 143 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. याच्या विरोधात खामगाव शहरात काँग्रेसच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या 143 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. या विरोधात खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन केलं. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या आंदोलनात देशात संविधानाला तुडवण्याचं काम काही प्रवृत्तींकडून सातत्यानं केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काळा दिवस होता. मोदी सरकारने हिटलरप्रमाणे नवीन संसदीय भवनवर काहींनी लक्ष वेधण्यासाठी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये गॅलरीमधून लोकसभेमध्ये संसद भवनामध्ये उड्या घेतल्या. त्याचा जाब विचारण्याकरिता काँग्रेस व विरोधी पक्षाचे जेवढी सन्माननीय सदस्य होते, खासदार होते, त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षा जी आहे ही आपली फेल झालेली आहे. यामध्ये भारताचे सर्व खासदार लोकसभेमध्ये बसलेले असतात. ही सुरक्षा का फेल झाली, या जबाबदार कोण? ज्या खासदाराने त्याला पास दिली होती तो कोण? ती सुरक्षा व्यवस्था कशी आहे? यासाठी प्रश्न विचारलेल्या सदस्यांना हिटलरशाहीप्रमाणे त्यांना निलंबन, जवळपास 143 खासदार महोदयांचं निलंबन त्या ठिकाणी त्यांनी केलं. केंद्रातील भाजप सरकारनं काँग्रेससह विरोधी पक्षांच्या 150 खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं काँग्रेस तसंच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. 150 खासदारांचं निलंबन करणाऱ्या सरकारचं 150 खासदार सरकारचं निषेध असो. देशात लोकशाहीच राहिली नाही, आणीबाणी झाली आहे. 142 खासदारांना निलंबन करण्यात आलेलं आहे. त्या वतीने आज आम्ही शेगाव शहर महाविकास आघाडीतर्फे निषेध करत आहोत की आमच्या नेत्या सुप्रियाताई व असेच विरोधी पक्ष नेत्यातले खासदार 142 खासदारांनी पार्लमेंटमध्ये शेतकऱ्याविषयी बेरोजगारी दूर व्हावी व पार्लमेंटवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल चर्चा करावी व मार्ग काढावा अशी पार्लमेंटमध्ये विनंती केली.
परंतु या सरकारने निलंबनच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं. जो खासदार काहीच करत नाही तो पार्लमेंटमध्ये बसलेला आहे आणि जो लोकांच्या मायबापाच्या प्रश्नाविषयी बोलत आहे त्या खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. उपोषणकर्त्यांची तब्येत आकस्मिकपणे खालवल्यानं खळबळ. तातडीनं जिल्हा रुग्णालयात करण्यात आलं दाखल. महादेव कोळी समाजाचं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 18 दिवसांपासून उपोषण. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा 1.86 लाख हेक्टरला फटका. पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल सादर. 206 कोटींच्या निधीची मागणी. आणि थंडी वाढली, जनावरांचीही योग्य ती काळजी घ्या. पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन. लहान बछड्यांची काळजी घेणं आवश्यक, पशुतज्ञांचा सल्ला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.